ओढ्यावर राहणाऱ्या त्या अतिथीला आकाशच रक्षण करणार ना. ही हिंसा पाहून पक्षी आर्ततेने आवाज करत होते. उन्मत्त अंधार होऊन आता सकाळचा प्रकाश येत होता. सिद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या रक्ताने पूर्व दिशा लाल झाली. हवेने रागात येऊन जोरात धूळ उडविली. भाऊ, ते लोक आले, आता तू जा. त्यांच्या हातात सापडलास तर ते तुला मारतील. ते मला पाहणं होणार नाही. सिद्धांनी सांगताच जवळच लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकून हंतरय्या चप्पल विसरून धावत जाऊ लागला. सिद्धांचं अंग चेपलेलं होतं. रक्त निघत होतं. शरीर हिरवगार झालं होतं. बिळगी सातप्पा, बाळेकाई चन्नप्पा, गुगरी परप्पा, उडद अळीअप्पा, जाळीबड्डी परप्पा, शिरगुप्पी होब्बण्णा, उपिन बसप्पा, दिवटे गंगाधरप्पा, उज्जैनवर भीमप्पा सगळे सिद्धांच्या बाजूला थांबून पाहत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. छातीला विस्तव लागून टोचल्यासारखं त्यांना झालं होतं. बाबा, बाबा, हे काय? शिरगुप्पी होब्बण्णा गदगदित होऊन म्हणाला. कोण्या पापाने असं मारलं गुरुदेवा? उपिन बसप्पा म्हणाला. बाबा, तुझी स्थिती पाहिली तर माझ्या पोटात दुखत आहे. उज्जैनाचा भीमप्पा जमिनीवरच पडला. सिद्ध गालातच हसत म्हणाले, तुमच्या स्तुतीची ही पूजा, त्याच्या माराचीही पूजा बोलण्यापेक्षा केव्हाही कृती मुख्य. तुमच्या स्तुतींनी डोळ्यात भरलेला गौरव त्यांनी मारून दूर केला. असं खोल अंतःकरणातून बोलल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एवढं रक्त आलं तरी, शरीर हिरवंगार झालं तरी नीचाला क्षमा करायची? अब्बा, सहनता, काय ही करुणा! ते सर्व त्यांच्या करुणाळू मौनाने शरण गेले. त्यांच्या सेवेला आता स्वतःला नैवेद्य म्हणून अर्पण केलं. असाच अजून एक प्रसंग. सिद्ध त्या कट्ट्यावर आसनस्थ झाले होते. एक शेतकरी नवान्न पौर्णिमेच्या दिवशी त्याच मार्गाने डोक्यावर भाकरीची शिजोरी, वेगवेगळे पक्वान्न घेऊन हातात जळत असलेली शेणकूट घेऊन चालला होता. अश्लील गाणं गुणगुणत तामस आनंदात चाललेल्या त्या मूर्खाच्या डोळ्याला झाडाखाली ज्ञानासक्त बसलेली सिद्धांची मूर्ती दिसली. हातात धूर निघत असलेलं शेणकूट होतं. सिद्धाचं डोकं एकदा पाहत त्याच्या मुखावर विकट हास्य आलं. सिद्धांची कीर्ती ऐकलेल्या त्याच्या मनात द्वेष, तिरस्काराचा धूर निघत होता. सिद्धांच्या जवळ येऊन भाकरीची टोपली डोक्यावरच होती. हातातली वस्तू कट्ट्यावर ठेवण्याचा विचार त्याला सुचला नाही. निर्भयतेने त्या शेणकुटाचा तुकडा सिद्धांच्या डोक्यावर ठेवला. सिद्धांचे वाढलेले केस बुरबुर जळले. शेणकुटाचा अग्नी प्रज्वलित झाला. डोक्याच्या चर्मात तव्यात तीळ टाकल्यासारखे होऊन फोड आले. केस जळण्याचा वास हवेत एक झाला होता. हवेने सुद्धा त्या वासांनी तोंड वाकडं केलं होतं. सिद्धांनी डोळे उघडले. तो मनुष्य देव महात्म्याला न ओळखता न जाणता ते डोकं जळत असलेल्या दुष्टाच्या अघोरी रसास्वादात बुडून गेलं होतं. एवढे असूनही सिद्धांना त्याच्यावर दया आली. पुन्हा सिद्धांनी डोळे झाकून, मी लहान असताना माझ्या डोक्यावर सर्पफणा काढून बसला होता, ते शिवाचं आभरण. आता हा तिसरा डोळा, त्याच्या डोळ्यात मुख्य असलेलं अग्निनेत्र डोक्यावर आहे. बिचारा, जाळून आनंद मिळवणारा आनंदात विघ्न नको. सूर्य थंड झाल्यावर लोक खचितच मरतील. तो जळत राहिलेलाच असला तर लोकांचं जीवन, असा विचार करत देहप्रज्ञा अति उच्च स्थितीत जाऊन, देहभान विसरून श्रेष्ठ स्थितीत जाऊन थांबले. अंधाररूपी अज्ञानाच्या अग्रभागावर थांबलेला तो पाहतच थांबला. तेवढ्यात मार्गस्थ एक मनुष्य हे दृश्य पाहून धावतच येऊन सिद्धांच्या डोक्यावरचं शेणकूट काढून त्या शेतकऱ्याची निंदा करून त्याला पळून जायला लावलं. अशी सिद्धारूढ स्वामीजींची लीला. प्रत्येक दिवसाचं सकाळचं शास्त्र संपवून आरती करून
सगळे उठून नमस्कार करून जायला तयार झाले. उज्जैनाचा भीमप्पा बसलाच होता. त्याचा मुख म्लान झालं होतं. चिंतेची रेखा उमटून उमटून अदृश्य होत होती. मान खाली घालून बसलेल्या भीमप्पाला काही क्षण एकटक पाहतच राहिले. काय रे भीमप्पा, कसली चिंता करतोस आहेस?